पप्पा, हा बेटा. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे का? ते काय झालं बेटा की तुला अलीकडच्या काळामध्ये म्हणजे संघ जो आहे ना तो बदलताना आपल्याला दिसतोय. मोहन भागवत जे आहे ते सातत्यानं या देशाच्या संविधानाविषयी, या देशाच्या संविधान मध्ये जी तत्व दिले, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि लोकशाही याच्या संदर्भामध्ये सातत्यानं तुला बोलताना दिसत आहेत. आणि तो मुद्दा ते नेहमी मांडतात की हिंदुत्व ही एक वे ऑफ लाईफ आहे, जीवन जगण्याची पद्धती आहे, अशा पद्धतीनं ते बोलतात. आणि जाती व्यवस्था असेल, जी मनुस्मृतीमधले जे काही वादग्रस्त जे काही भाग असेल तर त्याच्यावर सुद्धा ते ही मनुस्मृती किंवा ते जे जाती व्यवस्था आहे ही पंडितांनी निर्माण केलेली आहे, देवांनी निर्माण केलेली नाही, अशा पद्धतीनं मोहन भागवत सध्या बोलत आहेत आणि संघाला नव्या परिभाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यातूनच हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व ह्याची जी काही संकल्पना आहे ते सांगतात. पण त्याचा संदर्भ असा आहे बेटा की 1995 मध्ये मनोहर जोशी आणि रामचंद्र काशीनाथ कुलकर्णी या दोघांच्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये धर्माचा वापर केला म्हणून नितीन भाऊराव पाटील आणि इतर यांनी खटला दाखल केला होता. आणि या याचिकेच्या संदर्भामध्ये 11 डिसेंबर 95 ला या प्रकरणामध्ये न्यायालयाने निकाल दिला. 3 न्यायमूर्तींच्या पीठाने, की त्यामध्ये न्यायमूर्ती जे.एस. वर्मा, एन.पी. सिंग आणि के. रामास्वामी नावाचे न्यायमूर्ती होते. त्यांनी या आपल्या पिटिशनचा निकाल देताना हिंदुत्वाची व्याख्या केली आणि असं म्हटलं की हिंदुत्व म्हणजे धर्म नाही, ती एक जीवन पद्धती आहे, वे ऑफ लाईफ आहे आणि भारतीय संस्कृतीचं ते प्रतीक आहे. हिंदुत्व राष्ट्रीयत्वाचा एक भाग आहे. निवडणूक कायद्याचा यामुळे भंग होत नाही. परंतु त्यांनी सावधगिरी अशी सांगितली की एका धर्माची मते मागण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, अशा पद्धतीचा तो निकाल होता. आणि तेव्हापासून हिंदू हा वे ऑफ लाईफ आहे, जीवनाचा मार्ग आहे असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर पुन्हा रिट पिटिशन झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये 2016 मध्ये. 7 न्यायमूर्तींनी यावर निकाल दिला, 4 विरुद्ध 3 मतांनी, 2 जानेवारी 2017 ला. आता हे प्रकरण काय होतं तर अभिराम सिंग विरुद्ध सी.डी. कोमाचे नावाचे हे प्रकरण होतं. आणि जात, धर्म, भाषा यांच्या किंवा अस्मितेचा प्रतीकांचा वापर करून प्रचारामध्ये मते मागितली असा त्यांचा आरोप होता. या प्रकरणामध्ये जे प्रतिवादी होते त्यांची निवडणूक रद्द ठरवली न्यायालयाने आणि निकाल दिला की उमेदवाराच्या धर्माशी हिंदुत्व जोडणे गैर आहे, धर्माचा वापर करणे बेकायदेशीर आहे, धर्मनिरपेक्षतेचं हे उल्लंघन आहे आणि विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी ते बेकायदेशीर आहे. परंतु हिंदू धर्माची जी व्याख्या आधीच्या न्यायमूर्तींनी दिली होती ती व्याख्या मात्र सर्वोच्च न्यायालयानं बदलली नाही. तेव्हापासून हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व म्हणजे धर्माशी संबंधित नाही तर वे ऑफ लाईफ आहे, अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार हा केला जातो, त्याला न्यायालयाचा आधार दिला जातो. म्हणून या विषयाची चर्चा होताना आपल्याला दिसते आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?